उंदरापासून इंद्रापर्यंत, रजापासून गजापर्यंत. अहो सायंटिस्ट तर आता कुठे चंद्रावर गेले, कवी मात्र कधी चंद्राला मामा बनवून आले. म्हणून तर म्हणतात जिथे न पोहोचे रवी तिथे पोहोचे कवी. सांगेन काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, तो कवीचा मान ती तुकी पायरी माझी नव्हे. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रभाकर साळेगावकर सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जमेल तैसे नाचूया रे, खूप सारे वाचूया रे. जमेल तैसे नाचूया रे, खूप सारे वाचूया रे. भवसागर हा पार करण्या, मिळो गतीच्या नावा. बळवराया दे रे, सूर्य हाती यावा, सूर्य हाती यावा. भारतीयत्व कोलेश्वर माध्यमिक विद्यालय आणि या विद्यालयाच्या 2023-24च्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि माता सरस्वती यांना वंदन करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि संस्थेचे कार्यवाह आदरणीय डॉक्टर हेमंतजी वैद्य, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर अतुलजी देशपांडे, वर्षाताई मुंडे, नभाताई, प्रतिभाताई. इकडे 2 राव आहेत, एक अप्पा राव आहेत आणि दुसरे बाबूराव आहेत. दोन्हीही या विद्यालयाचे मुख्याध्यापक. ना मुलांना असं राव म्हणल्यानंतर हसू येत होतं मला. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख ठाकूर सर, विद्यार्थी प्रतिनिधी गायत्री सोलंके, विद्यार्थी प्रतिनिधी विक्रम कदम, या बाजूला बसलेले माझे मित्र राजकुमार बकरे, माझे साडू आवर्जून या कार्यक्रमाला विजय देशपांडे, कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणाऱ्या प्रेमलताई खंडागळे, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि प्रिय विद्यार्थी. आता छान अजून इकडच्या बाजूला सुद्धा शिराळ पडलेले. महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. महात्मा गांधी ताड बसत होते. अरे तुम्हाला कळतंय ना, तुम्ही पण पटकन असं ताड बसलं. आता हा संवाद आपला आहे ना, इकडे लक्ष द्यायचं नाही, इकडे पाठीमागे. तुम्ही माझ्याशी सरळ सरळ बोलायचं. बोलणार ना? अरे आवाज कोलेश्वर विद्यालयाचा ना. असं काहीतरी जरा गोष्ट असली ना मग मलाही जरा बरं वाटतं. तुम्हाला एक गोष्ट अगोदर सांगतो आणि मग जातो पुढे, कारण ती मला सांगितली पाहिजे. मागच्या वेळी मी ज्यावेळेस इथे आलो होतो त्यावेळेस वखरे सर मुख्याध्यापक होते आणि माझा बोलतानाचा आणि तुमच्या समोर तुमच्या सहितचा एक छायाचित्र, एक फोटो माझ्याकडे आलेला होता. परवा माझं पुस्तक निघालं आणि मी त्या आर्टिस्टला 6 फोटो पाठवले होते. त्यात मी ज्या शाळेत काम केलं शिक्षक म्हणून तिथले 2 होते, जिथं मुख्याध्यापक म्हणून काम केलं तिथले 2 होते, एका महाविद्यालयाचा होता आणि एक कोलेश्वरचा होता. अजून काय आता अजून राहिले पुढे. त्या 6 पैकी आमचे जे सरदार जाधव आहेत ना, त्यांनी सांगितलं मला की सर, सगळ्यात चांगलं छायाचित्र हे तुम्ही जे म्हणताय खोलेश्वर विद्यालय, त्या खोलेश्वर विद्यालयातलं तुमचं सगळ्यात चांगलं छायाचित्र आहे आणि ते छायाचित्र मी शिक्षण गाणी या संग्रहावर पाठराखणीवर घेतलेलं आहे. कारण म्हणजे मी असं म्हणालो त्या कलाकाराला की असं काय रे म्हणे,
की मी जिथे 30 वर्ष 36 वर्ष सेवा केली तिथला तुला एकही फोटो आवडला नाही, तुला ह्या फोटो आवडला, याच्यात काय नेमकं? तर त्यांनी सांगितलं की सगळे मुलं मुली गणवेशात आहे, ते छानपैकी तुमच्याकडे बघून हसतायत, त्यांचे हसरे चेहरे आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी सम्मुख आहात, म्हणून मला सगळ्यात जास्त आवडलेला हा फोटो आहे. ते पुस्तक पाहायचं असलं तर मी सरांकडे, मुख्याध्यापक सरांकडे एक पुस्तक ठेवलेलं आहे, तुम्ही नंतर बघून घ्या, ग्रंथालयात ते देतील. हा पहिला भाग. दुसरा भाग, सगळे प्रात्यक्षिकं मला खूप आवडली. मी कधीही असा मंचावर बसून फोटो काढत नाही, पण याला अपवाद ठरले आज. मी 2 वेळेस फोटो काढले, त्यांनी यांचे 1.5 मिनिटाचं शूटिंग केले माझ्या मोबाईलमध्ये लायसेन्सचं. अहो सर, डंबेल आणि कवायत या 2 गोष्टी हद्दपार होत आहेत की काय अशी मला भीती वाटते, पण तुमच्याकडे आल्यानंतर या गोष्टी पाहायला मिळतात. याच्यामुळे मला विशेष आनंद वाटतो की इथे आता 1000 मी मोजलेत, 1000 विद्यार्थी तिथे. मी बसल्यावर फक्त तेवढंच काम केलंय की किती विद्यार्थी, तर मुलं मुली मिळून मागच्या कॅडेट सहित 1000 विद्यार्थी आहेत आणि ते चांगलं शिस्तीत कवायत करतायत, लेझिम खेळतायत. याच्यासाठी तुमच्यासाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा, हात वर करून टाळ्या वाजवा तुमच्यासाठी, माझ्यासाठी. स्नेहसंमेलन म्हणजे असतं काय? स्नेहसंमेलन म्हणजे असतं काय? थोडंसं नटायचं, थोडंसं हसायचं, थोडंसं रुसायचं, थोडंसं रुसवायचं, थोडंसं फसायचं, थोडंसं फसवायचं. स्नेहसंमेलन म्हणजे असतं काय? थोडंसं हसायचं, थोडंसं रुसायचं, थोडंसं फसवायचं, थोडंसं फसायचं आणि हळूच कुणाच्या तरी हृदयात घुसायचं. हृदयात घुसायची गोष्ट आली की आमच्या इकडचे मुलं जरा, पण लक्षात ठेवा, स्नेहसंमेलन हे या हृदयीचे त्या हृदयी संवाद असतो. इथे कोण कोणाच्या हृदयात जाते माहितीये का? मुलं मुली विद्यार्थी शिक्षकांच्या हृदयात येतात, शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापकांच्या हृदयात येतात आणि मुख्याध्यापक हे संस्थाचालकांच्या हृदयात बनतात आणि संस्थाचालक हे समाजाच्या हृदयात जातात. म्हणून स्नेहसंमेलन हे या हृदयीचे त्या हृदयी संवाद आहे. समाजाच्या हृदयात आपण गेलं पाहिजे. अलीकडे तुम्ही आता वास्तविक करताना, ही गीतं म्हणताना मी पुन्हा विसरून जाईल बोलताना, म्हणून जयेंद्रजी तुमचं मनपूर्वक अभिनंदन की खूप दिवसानंतर श्रीदी इनामदारांची रचना मला आज ऐकायला मिळाली आणि मला वाटलं की ते तुम्ही एकटेच म्हणणार आहेत काही असं, पण तुम्ही एक शब्द उच्चारल्याबरोबर हा 1000 मुलांचा आवाज सुरू झाला. हॅट्स ऑफ तुमच्या सगळ्यांसाठी. खूप छान तुम्ही गाणं सादर केलं. श्रीदी इनामदार हे मराठवाड्याचं खूप वैभव होतं आणि त्यांनी दिलेली एक रचना तुम्ही म्हणलेली आहे आणि ती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या संदर्भातली. आणि हा सूर्य चालला आहे, फक्त व्यंगार्थ घेऊ नका त्या गीताला. मग सूर्य चाललाय म्हणलं की म्हणते चाललाय. एकदा आमच्या नायगावकर सांगतात, एकदा सूर्याला म्हणले, विचारलं तुझं कसं काय चाललंय, तर ते म्हणलं काही नाही, आला दिवस ढकलतो म्हणले. असं होऊ नये. चालला याचा अर्थ तो वर येतो आहे. आमचा स्वातंत्र्याचा सूर्य वर्षभर वर येत आहे आणि तो वर आलेला सूर्य हा तुमच्या सगळ्यांच्या पुढ्यात येतो आहे, तो या शब्दांच्या माध्यमातून. मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार, तुम्हाला ऐकायच्यात ना? गांधीजी ताड बसत असत. मित्र, एक घडलेली घटना सांगतो मी. मुद्दाम अतुलजी आणि हेमंतजी इथे आहेत. या व्यासपीठाचा एक योगायोग आहे. इथं 3 वसंत पुत्र आहेत. 3 काय? वसंत पुत्र आहेत. स्वतः डॉक्टर हेमंत वसंतराव वैद्य, विक्रम वसंतराव कदम आणि हा प्रभाकर वसंतराव साळेगावकर तुमच्या समोर. आणि
3 वसंत पुत्र या व्यासपीठावर आहे. परवा मी खूप दुर्गम भागातल्या काही शाळांना भेटी दिल्या, कार्यक्रम होतो तिकडे. तिकडून येताना नर्मदा परिक्रमासाठी जे आश्रम बांधलेले आहेत ना, त्या एका आश्रमात गेलो मी. तो आश्रम आहे धनाजे गावचा. धनाजे म्हणजे तो जवळपास मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा कोपराच आहे तिथं. आणि तिथं एक मला महाराज भेटले. आता महाराजच म्हणल्यानंतर आपण आपला हात लावला मी पायाला त्यांच्या. पण शेजारी जो माणूस होता ना, त्याने काय सांगितलं की म्हणले हे महाराज खूप उच्च शिक्षित आहेत. म्हणलं काय नाव आहे यांचं? तर ते म्हणले यांचं नाव आहे उच्चितानंद सरस्वती. म्हणलं उच्च शिक्षण आहे, नाव आहे तसंच आहे. बोलावं म्हणून त्यांच्याशी असाच उभा राहिला आणि त्यांचा एक संवाद साधत होता की म्हणलं महाराज तुम्ही खूप उच्च शिक्षित आहेत असं कळलं, तुम्ही महाराज होण्याचं काय कारण आहे? आणि हे तुमचं कारण त्यांचा परिचय देताना सांगितलं होतं की त्यांचं वय आता 80 वर्षाचं आहे आणि त्यांनी 26व्या वर्षी संन्यास घेतलाय आणि 25व्या वर्षी ते इंग्लंडमधून शिकून आलेले आहेत. इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मला प्रश्न पडला की कधीतरी 60 वर्षाच्या 55-60 वर्षाच्या पूर्वी या माणसाने लंडनमध्ये जाऊन शिक्षण घेतलंय आणि उच्च शिक्षण घेतलंय, चांगली मोठ्या पगाराची नोकरी होती. ती नोकरी या माणसाला सोडावी वाटली आणि संन्यास घेऊन काम करते. म्हणजे याचं कारण काय, तुमचा उद्देश काय, असं मी त्यांना विचारलं. कारण माझ्यातला विज्ञान शिक्षक जागा झाला आणि मग मी त्यांना म्हणायला लागलो की तुम्ही असं का केलंय? त्यांनी सांगितलेली गोष्ट मुद्दाम लक्षात ठेवा. तुम्ही मला हा मुद्दा तुमच्याशी का छेडायचा याचं कारणही तुम्हाला मी नंतर सांगेन. तो तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की त्यांनी जे मला कारण सांगितलं की ते म्हणे मी संन्यास घेतल्यानंतर पहिल्यांदा हरिद्वारला गेलो आणि हरिद्वारच्या काही भोजपत्रांवर, तिथल्या काही भोजपत्रावर कॉम्प्युटर कोडिंग 750 वर्षापूर्वीचं मला तिथे दिसलं. 750 वर्षापूर्वी भारतात कॉम्प्युटरचं कोडिंग आहे, हे आपलं भारतीयत्व आहे. पण ते आम्हाला कळलं नाही. आम्हाला अमेरिकेकडे बघावं लागलं की संगणक कधी आमच्याकडे येतं, पण कोडिंग तर उपलब्ध अगोदरच आहे. त्याच्याही पुढचं मी मुद्दाम सांगतोय की त्याला पुढे म्हणलं का अजून काय तुम्ही निरीक्षण नोंदवलीत, याच्यावर उपाय काय आहे तुमच्याकडे? तर त्या उच्चितानंद सरस्वतींचं उत्तर मुद्दाम मी सांगतो. इथे संस्थाचालक आहेत, मुख्याध्यापक आहेत, प्रशासकीय मंडळी, शिक्षक आहेत, पालक आहेत आणि विद्यार्थी आहेत. त्यांनी सांगितलेलं असं उदाहरण होतं की ज्या वेळेस लॉर्ड मेकाले भारतामध्ये आले, त्यांनी शैक्षणिक पूर्ण आपलं निरीक्षण केलं आणि व्हाईसरॉयला रिपोर्ट दिला आणि सांगितलं, काय सांगितलं हे नीट ऐका. मेकॉलेने व्हाईसरॉयला जो रिपोर्ट केला तो असा होता, इफ यू वॉन्ट टू रूल ऑन द इंडिया यू फर्स्ट डिस्ट्रॉय द गुरुकुल्स. काय म्हणतो? इफ यू वॉन्ट टू रूल ऑन इंडिया फर्स्टली यू डिस्ट्रॉय द गुरुकुल्स. आमची गुरुकुल शिक्षण पद्धती संपवा, फक्त क्लार्क निर्माण करा तरच तुम्ही राज्य करू शकाल, असं लॉर्ड मेकालेने इंग्लंडला जाऊन सांगितलं. आणि इंग्रजांनी इकडे आल्यानंतर पहिल्यांदा तेच काम सुरू केलं. आमची गुरुकुलं काढून घेतली, ती नष्ट करायला सुरुवात केली. पण समाधान एका गोष्टीचं आहे की भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेसारख्या संस्था ह्या गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या आसपास आहेत, म्हणून मला भारताच्या पुढल्या पिढ्यांची चिंता नाही. लक्षात घ्या, हे सगळं गुरुकुलांमध्ये जे चालतं ना, ते सगळं इकडे आपल्याकडे चालतं. तो मी मुद्दाम सांगितलं की तुम्ही शिक्षण, संस्कार आणि भारतीयत्व या त्रिवेणी संगमावर तुम्ही तपस्या करण्यासाठी बसलेली ही सगळी मंडळी आणि तुम्ही सगळेजण आहात. आणि कविता इथेच असते मुलांना, राम इथेच असतो, शिवाजी इथेच असतं. मला प्रश्न परवा विचारला होता की राम कुठे आहे? म्हणलं अयोध्येत. अयोध्येत रामाची मूर्ती बसवली. आपल्याकडे सगळीकडे उत्सव झाला, आपण सगळ्यांनी उत्सव साजरा केला की खूप दिवसाने रामाचा वनवास संपला आणि राम एका भव्य मंदिरामध्ये विराजमान झाले. सगळीकडे राम, मोबाईलमध्ये राम, भिंतीवर राम, डिजिटल सगळीकडे राम.
मला 2 प्रश्न विचारले जातात की राम म्हणजे काय आणि राम राज्य म्हणजे काय. त्या 2 प्रश्नांची उत्तर सांगून आपण कवितेकडे जाऊ. चालेल ना? राम म्हणजे, बघा रामाची व्याख्या लक्षात घ्या. राम म्हणजे जो स्वतः आनंदी असतो आणि जो दुसऱ्याला आनंद देतो तो असतो राम. मग राम ह्या लेझिम खेळणाऱ्या मुलीत आहे, राम कॅडेट मध्ये आहे, राम टाळ्या वाजवणाऱ्यामध्ये सुद्धा आहे. राम कुठे आहे? राम इथे आहे. आनंद घेणे आणि आनंद देणे ही रामाची खरी व्याख्या आहे. दुसरं राम राज्य म्हणजे थोडीशी अवघड आहे, पण समजून घ्या. पंचेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मन, चित्त, बुद्धी, अहंकार या सगळ्यावर जो हुकूमत गाजवतो आपली स्वतःची, तो रामराज्य निर्माता असतो. तुम्हाला समजणार नाही, पण रामराज्य यायचं असेल ना तर प्रत्येकाने याच्यावर विजय मिळवला की रामराज्य आलं. आपण रामराज्य तिकडे बघतो, दिल्लीकडे तिकडून काही येईल का, मुंबईकडे तिकडून काही येईल का, काहीच नाही झालं तर संभाजीनगर तिकडून काही येईल का. रामराज्य इथूनच आहे. तुम्ही चांगले, राज्य चांगलं. तुम्ही चांगले, राष्ट्र चांगलं. तुम्ही चांगले, जग चांगलं. तुम्ही चांगले तर घर चांगलं. आम्ही आमच्यातलं संपवून टाकतेत राम. तो राम संपू देऊ नका मुलांना. मला विनंती आहे की तुमच्यातला राम जागा ठेवा. तुमच्यातले शिवाजी जागे ठेवा. हे सगळं जागे ठेवले की राज्य चांगलं होईल. गांधीजी ताट बसत असत. आपण काही मोजक्या 2-3 कविता घेऊ. एक तुम्ही म्हणणार आहात, 2 मी म्हणणार. चालेल ना? अरे वा, मस्त ना. मग अगोदर माझी कविता. मुलांच्या पाठीवरली दप्तर बघितली की 3 तपापूर्वी पत्र्याच्या घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरच दिसते. खूप मुली आहेत आणि या सगळ्यांच्या भगिनी आहेत, पाठीमागे पण आहेत. म्हणून 3 तपापूर्वी पत्र्याच्या घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरच दिसते. मुलांच्या पाठीवरली दप्तर बघितली की असंच होतं. मुलांच्या पाठीवरली दप्तर बघितली की असंच होतं. तेव्हा माझं दप्तर म्हणजे एक पाटी, एक लेखणीचा तुकडा, झालंच तर पाटी पुसायला एक फडकं. तेव्हा माझं दप्तर म्हणजे एक लेखणी, एक पाटी, झालंच तर पाटी पुसायला एक फडकं, आणि तिनंच हातानं विणलेली एक पिशवी. तिनंच हातानं विणलेली एक पिशवी. तरीही जात्यावर दळता दळता मी दिसलो की गोड गळ्यावर म्हणायची. जात्यावर दळता दळता मी दिसलो की गोड गळ्यावर म्हणायची. साळची ग घंटा घणा घणा वाज, साळची ग घंटा घणा घणा वाज, बंडवाळाला ग माझ्या होई दप्तराचं ओझ, बंडवाळाला ग माझ्या होई दप्तराचं ओझ. दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मुलं बघितली की आईचं तेच गाणं माझ्या कानात रुंजी घालतं. दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मुलं बघितली की आईचं तेच गाणं आपण लिहितो, वाचतो, करतो. पण घरी गेल्यानंतर कोणीही असं मुलींनी किंवा मुलांनी असं म्हणायचं नाही, हे आई तुला काय कळत नाही. आपण पटकन म्हणून जातो, तुला काय कळत नाही, आता जग बदललं. अरे जग जिनं दाखवलं तिलाच तुम्ही सांगताय का जग बदललं? म्हणून घरातून बाहेर पडताना आपल्या आईच्या पायातला स्पर्श केल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. बाकी सगळं विसरलात तरी चालेल, एवढं मात्र काळजावर गोंधळून ठेवा की घरातून बाहेर पडताना आपण आपल्या आईचं दर्शन घेतलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो, मी घ्यायचं म्हणून सांगतो तुम्हाला. त्याला मी आता 2010 पासून पारखा झालो, हा भाग वेगळा. माझी आई गेली, पण मी 2010 पर्यंत जेव्हा जेव्हा बाहेर पडायचो घरातून पहिल्यांदा सकाळी, तेव्हा मी आईच्या पायाला स्पर्श करायचो. त्यावेळेस आई काय म्हणायची माहितीये का?
ती म्हणायची, आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा. काय म्हणायची? आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा. हे म्हणजे मी तिला असं नेहमी म्हणलो, एकदा म्हणलं की तू असं ह्या आशीर्वादाचा क्रम का नाही बदलत? मला कार्यक्रमाला जायचं, तू असं म्हण ना पटकन की मस्त तुझा कार्यक्रम होऊ दे, तू छान असं लोकांच्या काळजात तुला जागा मिळू दे, असं पटकन काहीतरी वेगळं म्हण ना तू, की यशस्वी व्हा. तिचं आपलं एकच, आयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा. मी म्हणलं हे जरा क्रम बदलला आई याचा. तर त्यावेळेस तिनं दिलेलं उत्तर खूप महत्वाचं, तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा आणि घरी जाऊन आईला सांगा. आई काय म्हणाली माझी? तुला नाही कळायचं म्हणे, प्रत्येक आईला आपल्या लेकराच्या भविष्यापेक्षा त्याचं आयुष्य महत्वाचं असतं. प्रत्येक आईला त्याच्या भविष्यापेक्षा त्याचं आयुष्य हे महत्वाचं असतं. म्हणून आई पहिल्यांदा आयुष्यमान व्हा असंच म्हणते. काहीच लागत नाही. मी इकडे जेवढ्या माता भगिनी बसल्या आहेत त्यांना एकदा सांगेन की घरी गेल्यानंतर आपल्या लेकराला जवळ घ्या. काय झालं की मुलं टार्गेट होतात असं म्हणतात. घरातल्या प्रेमाला पारखे झालो की आपण दुसरीकडे प्रेम शोधायला लागतो. म्हणून जेवढे इथे उपस्थित पालक आणि कोणी असतील त्यांनी लक्षात घ्या की आपल्या लेकरांना माया द्यायला आपण शिकलं पाहिजे, प्रेम द्यायला आपण कमी नाही पडलं पाहिजे, त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत गेला, दप्तर दिलं, ट्युशन लावली, अमक केलं तमक केलं म्हणजे पालक अजिबात नाही. तुम्ही घरी गेल्यानंतर एकदा तरी आईच्या मांडीवर बसलं पाहिजे. आईने तुमच्या डोक्यावरून हात फिरवलाच पाहिजे. तुम्ही सांगा, नाही मिळत माझं नाव सांगा, हे आता येडा माणूस म्हणा, तिने सांगितलंय आम्हाला की तुझ्या मांडीवर बसायला सांगितलंय. बघा तुम्हाला काय ऊर्जा मिळते. आईसारखी दुसरी ऊर्जा कुठं नाही. स्नेहसंमेलनामधून अशा पद्धतीने कविता लिहायची म्हणजे काय, हे सगळं मी कवितेत माझंच लिहिलंय. माझीच आई मी कवितेत सांगितली. मध्ये एकदा असंही लिहिलं मी, विज्ञान शिक्षक असल्यामुळे. एकच त्याच्यात चतुश्चरणी अभंग येतो, 6 6 4 अक्षर किती? 6 6 4. तुम्ही मनातल्या मनात अक्षर मोजायचे, 6 6 आहेत काय? 3दा 6 6 आणि एकदा 4. मायेची आकृती नाही हो बोनसाय, मायेची आकृती नाही हो बोनसाय, आईला पर्याय फक्त आई, फक्त आई, फक्त आई. म्हणून आपली जन्म देणारी आई, आपली जन्मभूमी आणि आपली जन्मभाषा, या 3 गोष्टी आपल्या विकासामध्ये महत्वाच्या असतात. त्याच्याशी फारकत तुम्ही करू नका. मी म्हणत नाही की तुम्ही हे बाकी करा, पण ज्या वेळेस माझी उच्चितानंद सरस्वतींची भेट झाली तेव्हापासून माझ्या मनात जे आलेलं आहे ना, ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. हे 8 दिवसात घ्या की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मागे आहोत. आज आपण सगळेजण AI मध्ये आहोत. AI माहिती ना सगळ्यांना? पण लक्षात ठेवा, शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षक हाच तुमचा AI आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ द्या, शिक्षकाशिवाय पर्याय नाही. शाळेत आल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही जर असं शोधायला लागू, म्हणून मी एका कवितेत लिहिलं बघा, ती कविता, गांधीजी ताट बसत असत. परवा माझा मित्र मला म्हणाला की आता म्हणे सारेच वर्ग सॅटेलाइट वरून चालणार आहे. परवा माझा मित्र मला म्हणाला की आता म्हणे सारेच वर्ग सॅटेलाइट वरून चालणार आहेत. गुरुजी तुमचं काही आता काम नाही. गुरुजी तुमचं काही आता काम नाही. मी फक्त एवढंच म्हणालो, कृत्रिम पावसाने धरण भरत नाही, कृत्रिम पावसाने धरण भरत नाही. तुमच्या मनाचं धरण जर भरवायचं असेल तर शिक्षकाशिवाय पर्याय नाही. म्हणून शिक्षकांसाठी आपण नेहमी आदर बाळगला पाहिजे. कधीही कधीही या बाईंचा तास, या गुरुजींचा तास मला बोर होतो असं जर तुमच्या मनात आलं तर तुमची त्या विषयापासून फारकत होईल. स्पर्श सुद्धा या विषयाचा तुम्हाला येऊ देऊ नका.
की असं बोर होणे. आपल्याकडे एक शब्द उगीच आणले, कुठून आणले काही कळतच नाही. लोकांना बोर व्हायला मग चिंच खा. काय कुठून शब्द आले ते, आज फार बोर व्हायला काय असं होतं. तर तसं होऊ देऊ नका. आपली मानसिक धारणा ही चांगली पाहिजे. तुम्ही जो विषय तुम्हाला आवडत नाही ना, असं म्हणतात विषय आवडत नाही. कशामुळे आवडत नाही? सगळ्यांना सगळे विषय आवडले पाहिजे. एक प्रयोग करून बघा. उद्या तुमचं सहल वगैरे तुमचं स्नेहसंमेलन झालं ना, एक प्रयोग करून बघा आणि जो विषय तुम्हाला वाटतो ना थोडासा कठीण, त्या बाई किंवा ते गुरुजी इकडे येताना तुम्ही असं फक्त म्हणा, अरे वा, आज ना बाई म्हणजे भन्नाट शिकवणार बाबा. त्यांनी नुसतं येऊन बसू द्या तरी पण त्याचं तुम्हाला चांगलं वाटणार. कारण तुमची मानसिकता आहे की भन्नाट शिकवणार, मी आज खूप अभ्यास करणार. ही मानसिक धारणा तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग निरीक्षणातून कविता येते, मग त्याच्यातून कविता यायला लागते. ती कविता म्हणायची ना आपल्याला, मग गांधीजी ताड बसत असते. दुसरी कविता, छान छान गुरुजी माझे छान किती बाई. तुम्हाला म्हणायचंय, छान छान गुरुजी माझे छान किती बाई. जयेंद्रचे विद्यार्थी नाही त्या गाण्यात असं वाटतंय मला. मगाशी जसं गाणं म्हणलं ना तुम्ही, तसं गाणं म्हणलं पाहिजे. छान छान गुरुजी माझे छान किती बाई, आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. युले युले आम्ही गुरुजी किती मोठे, कधी सुद्धा आमच्याशी ते बोलत नाही खोटे. युले युले आम्ही आणि गुरुजी किती मोठे, कधी सुद्धा आमच्याशी ते बोलत नाही खोटे. मोठे गुरुजी सांगतात मोठी नवलाई, आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. वेगळ्या वेगळ्या तासांच्या वेगळ्या वेगळ्या गमती, कोणी गाणी म्हणती तर कोणी गोष्टी सांगती. तुला का ग गाणी म्हणता येत नाहीत आई, आणि रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. छान छान गुरुजी माझे छान किती बाई, छान छान गुरुजी माझे छान किती बाई. रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल. कोलेश्वर शाळेमध्ये खूप मजा येईल. कोलेश्वर शाळेमध्ये खूप मजा येईल. छान छान गुरुजी माझे छान किती बाई. वा वा. खूप छान. मी पण नाचलो म्हणून मी म्हणलं जमेल तैसे नाचूया रे. ही माझी अस्थिव्यंगांसाठीची असलेली प्रार्थना आहे, त्याच्यातलं चरण मुद्दा म्हणाला होतं. एक चित्र काढलेले, तुम्ही विज्ञान प्रदर्शन केलेले, सगळे मुलं मुली आहात. तुमच्या सगळ्यांच्या कला ह्या तुमच्या हातामध्ये याव्या, तुम्हाला भरपूर यश मिळावं, तुमच्यातला माणूस मोठा व्हावा, हेच या स्नेहसंमेलनाचा उद्देश असतो. गांधीजी ताड बसत असत. पाडलेच नाही काय का? मिळेल का मला पाडले जाय. कसं आहे माहितीये का की पीच चांगलं मिळालं ना की बॅटिंग करायला फार आवडतं. तुम्ही एवढं चांगलं म्हणालात म्हणजे मग मला पण बॅटिंग चांगली करता आली पाहिजे ना. मी जर मरगाळलो तर मग तुम्ही म्हणजे आल्या कशाला धरून आणलं याला, ठीक आहे? असं होतंय का? हा हो ना? नाही. वा. गांधीजी ताड बसत असत. मुलांना एक लक्षात घ्या की मी आता जे निरीक्षण केले की या मुलींच्या डोक्यावर फेटा आहे आणि छान मस्त लेझिम खेळत आहे.
मुलींनी लेझिम खेळावी आणि तीही ढोल ताशाच्या तालावर खेळावी। याच्यापेक्षा वेगळं सशक्तीकरण सक्षमीकरण काय पाहिजे आम्हाला? एक चित्र आलं होतं मध्यंतरी की 3 स्टूल दिले आणि त्याच्यावर उभं केलं, एक 5वीतला मुलगा, एक 10वीतला मुलगा आणि एक गुरुजी आहे। तिन्ही स्टूल सारख्या उंचीचे आणि ते 3 जण उभा राहिले, एक 5वीतला मुलगा, एक 10वीतला मुलगा आणि गुरुजी, आणि म्हणले हे समान आहे। त्यांना बेस मिळालेला तो समान आहे, पण समानता काय? तर गुरुजीच्या खालचा स्टूल काढून घेतला, त्यांना नुसतं उभं केलं। 5वीच्या पोराला 2 स्टूल दिले एकावर एक आणि त्याला गुरुजी इतकं उंच केलं। ते 2 स्टूल लावलेलं चित्र हे माझा एक शिक्षक मित्र किशोर भागवत म्हणून त्यांनी हे प्रयोग केलेला। तो प्रयोग समानता आणि समान, की आम्ही सगळे समान आहोत, आमच्यातली समानता कशी येणार? ती येण्यासाठी कोणाला तरी लिफ्ट करावं लागेल, आणि हे लिफ्ट करणं, उंच करणं म्हणजे स्नेहसंमेलन असतं। तुमची उंची वाढवण्यासाठी स्नेहसंमेलन आहे। तुम्ही सगळं विसरून जाताल, आडे गुरुजीने काय सांगितलं विसरून जाताल, साळेगावकरने काय सांगितलं विसरून जाताल, कुलकर्णी मॅडमने काय विज्ञान शिकवलं ते विसरून जाताल, पण शाळा सोडून गेल्यावर जे लक्षात राहतं ना ते खरं शिक्षण आहे, आणि हे शिक्षण इथे दिलं जातं। तुम्ही लेझिम खेळली हे कधीच विसरू शकणार नाही। तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना पण सांगा, अरे मी 9वीला होते ना तेव्हा असे मस्त लेझिम खेळले होते, तू पण खेळ ना, म्हणजे सगळं नंतर विसरून जाईल। एसटी SO4 लक्षात राहणार नाही, है ना? पाया गुणिले कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे सूत्र विसरून जाईल। पण आम्ही गाणं म्हणलं होतं, मी बलसागर म्हणलं होतं, आणि अवघड असा भैरवी रागातलं होतं, पण मी म्हणलं, हे लक्षात राहील, आणि त्याला म्हणतात शिक्षण। आता आपण या माझ्या तुमच्याशी असलेल्या संवादाचा आपण विराम घेणार आहोत। तो घेण्यासाठी आपण एक कविता म्हणणार आहोत, आणि ती कविता तुम्हाला ताड बसून म्हणायची। ती राष्ट्रध्वजावरची कविता, मी पण खाली येणार तुमच्याबरोबर। तूच आमची शान आणि, मोठा आवाज, तूच आमची शान आणि, राष्ट्रध्वजासाठी, कोणासाठी? राष्ट्रध्वज। तूच आमची शान आणि, तूच आमचा मान रे, तूच अस्मिता ही आणि, तूच आमचा प्राण रे, तूच आमची नाणी, तूच आमचा मान रे। आठवण ठेवून इतिहासाची, आठवण ठेवून इतिहासाची, आठवण ठेवून इतिहासाची, तुला सलामी नव्या युगाची, गौरा है चंद्र सूर्य, गाऊ मान रे, तूच तूच रंगवेश जरी वेग वेगळे, रंगवेश जरी वेग वेगळे, तुझ्याच रंगी एक झाले, रंगी एक झाले, विविधतेतून एकतेचे, विविधतेतून एकतेचे, तूच दिले भान रे, तूच दिले मान रे, तूच आमची शान आणि तूच आमचा मान रे, तूच आमची शान रे, तूच आमचे मान रे। आठवण ठेवून इतिहासाची, आठवण ठेवून इतिहासाची, तुला सलामी नव्या युगाची, तुला सलाम
देवाची जोवर आहे चंद्र सूर्य जोवर आहे चंद्र सूर्य तोवर गाऊ गाण रे तोवर गाऊ गाण रे या विश्वाला वाटो हेवा या विश्वाला वाटो हेवा उंच उंच तू नभी राहावा उंच उंच तू नभी राहावा तुझ्या स्फूर्तीची तुझ्या कीर्तीची तुझ्या स्फूर्तीची तुझ्या कीर्तीची आम्हास आहे आण रे आम्हास आहे आण रे तूच आमची शान आणि तूच आमचा मान 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 रे तूच अस्मिता ही आणि तूच आमचा प्राण रे तूच अस्मिता आणि तूच आमचा मान रे तूच आमची शान आणि तूच आमचा मान रे तूच आमची शान आणि तूच आमचा मान रे तूच आमचा मान रे तूच आमचा मान रे तूच आमची शान रे तूच आमची शान रे तूच आमचा मान रे तूच आमचा मान रे जय